नियती काही वेळा इतकी क्रूरपणे वागते की ते होत्याचं नव्हतं करते. कोणावर प्रसंग कसा येईल हे नियती ठरवते. तसंच काहीसा प्रकार रत्नागिरी नगरपालिकेतील एक कंत्राटमधला सफाई कर्मचारी काशीनाथ गोताड यांच्या बाबतीत घडला. काशीनाथ गोताड हे रत्नागिरीमधील नगरपालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते. येत्या 2 तारखेला राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे हे रत्नागिरीत येत असल्याकारणाने गोगटे कॉलेजच्या मैदानावरती त्यांचा एक कार्यक्रम आहे आणि त्या संदर्भात नगरपालिकेची सारी यंत्रणा तिथे साफसफाई करता गेली होती. त्यामध्ये सुद्धा काशीनाथ गोताड त्या ठिकाणी आपली इमानीद्वारे नोकरी करत होते, आपली सेवा करत होते. अचानक त्या ठिकाणी घोणस जातीच्या एका सर्पाने त्यांना दंश केला. दंश केल्यानंतर सगळं लक्षात आलं. झटपट सहकार्याने नगरपालिकेच्या लोकांनी सहकार्याने जिल्हा रुग्णालयात आणलं. तो घोणसही जीव आणला. उपचार सुरू झाले, पण उपचाराला प्रतिसाद न मिळता काशीनाथ गोताड यांचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना कळल्यानंतर संपूर्ण नगरपालिका सुन्न झाली. एक कोठार्थी रोजंदारीत असलेल्या काशीनाथ गोताड यांच्यावरती मृत्यूने घाला घातला. वृत्त समजतात नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे असतील, सभापती निमेश नायर असतील, सभापती बाबा नागवेकर असतील, वाहन विभागाचे प्रमुख जितेंद्र विचारे असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील. त्याचबरोबर काशीनाथ गोताड यांच्या पत्नी ह्या ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे तिथले ग्रामपंचायत सदस्य सचिन सनगरे ही सगळी मंडळी जिल्हा रुग्णालयात आली. पण ते काहीच करू शकत नव्हते. वेळ निघून गेली होती. आता उरला प्रश्न तो त्यांच्या कुटुंबाचा. ह्या संदर्भात शासनाकडनं काय मदत करता येईल तेवढी काशीनाथ गोताडांना करण्याचा प्रयत्न केला जातोय. पालकमंत्र्यांनी सुद्धा आत्ताच त्यांच्या दूरध्वनीवरती त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी आपल्याकडून आर्थिक मदत त्या कुटुंबाला देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. पण एवढं सगळं झालं तरी एका कंत्राटी कामगाराचा अशा प्रकारे मृत्यू होणं हे अतिशय दुःखदायक आणि तितकंच वेदनादायक घटना आहे. त्यामुळे ह्या काशीनाथ गोताडांच्या दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण नगरपालिका रत्नागिरी शहर पगार ऑर्डरमध्ये ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे अतिशय हळहळ व्यक्त होते. शेवटी नियतीच्या मनात काय असेल हे कोणच सांगू शकत नाही आणि तसाच प्रकार काशीनाथ गोताडांच्या बाबतीत घडला आहे असंच म्हणावं लागेल. टाइम दिलं करता किशोर मुळसर, यश मयेकर, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.